नमस्कार मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत योगदर्शन. योगदर्शनमध्ये आपण आज निरुक्ती, व्याख्या, अष्टांग योग आणि आयुर्वेद प्रभाव बघणार आहोत. तर चला सुरू करूया. योगदर्शन. योगदर्शनचे प्रवर्तक आहे पतंजली. ह्यात जो योगदर्शनचा जो थंबनेल आहे त्याच्यात जे ऋषी दाखवलेले आहेत ते पतंजली आहेत. त्यानंतर योगदर्शनचा काळ सांगितलेला आहे इसवी पूर्व 200 वर्ष. त्यानंतर त्यांनी ग्रंथ लिहिले आहे. त्या ग्रंथाचे नाव आहे योगसूत्रे. त्याच्यात एकूण 195 सूत्र आहेत. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत सांख्यसृष्टी उत्पत्तीनुसारच योगांनी देखील सारखंच सांगितलेलं आहे. प्रकृती व पुरुष यांच्या निर्मितीस किंवा संयोगास ईश्वर या 26व्या तत्वास कारण मानले. आता जसं आपण सांख्यदर्शनमध्ये बघितले होते त्याच्यात 24 तत्वे होते आणि योगदर्शनमध्ये 26व्या तत्व म्हणजे ईश्वरला मान्यता दिलेली आहे. त्यामुळे या दर्शनाला सेश्वर सांख्य असेही म्हणतात. आता आपण निरुक्ती बघूया. निरुक्ती सांगितलेले योजी योगे अर्थात जोडणे किंवा संयोग पावणे असा अर्थ ध्वनीत होतो. त्यानंतर त्याची व्याख्या योग्य चित्तवृत्ती निरोध म्हणजेच वृत्तींच्या निरोध म्हणजेच मनोव्यापार पूर्णतः नियंत्रित मिळवणे म्हणजेच योग्य होय. आता आपण बघणार आहोत अष्टांग योग. अष्टांग म्हणजे 8. आपण आता 8 योग बघणार आहोत, जे आहे की यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. तर पहिला पॉइंट आहे यम. यमचा श्लोक दिलेला आहे अहिंसा सास्त्य अस्तेय ब्रह्मचार्य परिग्रह. हे पॉइंट त्याच्यात मांडलेले आहेत. अहिंसा कोणत्याही प्राणी मात्रा शारीरिक व मानसिक त्रास न देणे. सत्य म्हणजे नेहमी सत्य बोलावे. अस्तेय म्हणजे चोरी न करणे. ब्रह्मचार्य मैथुनाचा त्याग करणे व त्रयोपस्तंभाचे पालन करणे. त्यानंतर अपरिग्रह म्हणजे सांगितलेल्या गरजेपेक्षा अधिक गोष्टींचा संग्रह न करणे. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट आहे नियम. नियम मध्ये शौच, संतोष, तपः, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधानी हे सांगितलेले आहेत. त्यानंतर ते आपण खाली बघूयात. शौच म्हणजे शारीरिक व मानसिक शुद्धी. त्याच्यानंतर संतोष म्हणजे जवळ जे आहे तेवढ्यावरच समाधानी राहणे. त्यानंतर आहे तपस म्हणजे सांगितलेले संताप देऊ नये. स्वाध्याय म्हणजे आध्यात्मिक विषयाचे पुन्हा पुन्हा पठन करणे. त्यानंतर ईश्वर प्रणिधान म्हणजे ईश्वर प्रति आस्तिक बुद्धी ठेवून त्याला शरण जावे. तिसरा पॉइंट आहे आसन. शरीराला व मनाला कष्ट पडणार नाहीत, केवळ सुखाची प्राप्ती होईल अशा स्थितीला आसन असे म्हणतात. आता आसन पूर्ण 11 आहेत. त्याचे उदाहरण त्यातले आपण 4 बघणार आहोत, जे आहे पद्मासन, चक्रासन, मयूरासन आणि सिंहासन. आता आपण बघूयात प्रत्याहार काय आहे. प्रत्याहार म्हणजे सांगितलेले इंद्रियांना त्यांच्या स्वाभाविक विषयाकडे धावण्याची प्रवृत्ती असते. ही प्रवृत्ती बंद करणे म्हणजे प्रत्याहार होय. त्यानंतर आपण बघणार आहोत प्राणायाम. प्राणायाम म्हणजे श्वास प्रश्वास गतीवर नियंत्रित करण्याच्या क्रियेला प्राणायाम म्हणतात. प्राणायामचे 8 प्रकार आहेत. उज्जयी तीव्र उच्चारण करणे. सूर्यभेदन डाव्या नाकपुडीने श्वास आत घेणे. शीतली जीभ बाहेर ओढून श्वास आत घेणे. शीतकरी श्वास आत घेताना आवाज करणे. भस्त्रिका फुंकणीत फुंकल्याप्रमाणे आवाज येणे. भ्रामरी मधमाशी सारखा गुणगुण आवाज करणे. मूर्छा मेंदूला अक्रियशील ठेवणे. प्लाविनी पाण्यात पोहताना श्वास प्रश्वास करणे. अशा प्रकारे प्राणायामचे 8 प्रकार सांगितलेले आहेत. आता आपण बघणार आहोत धारणा म्हणजे काय सांगितलेलं आहे. चित्त कोणत्या तरी एकाच विषयावर केंद्रित करणे म्हणजे षडचक्र कोणते आहेत. मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्ध चक्र आणि अज्ञात चक्र. त्यांचे इथे हे स्थान दिलेले आहेत. तर आपण ते स्थान बघूयात. मूलधार चक्राचं आहे गुदताल जवळ. स्वाधिष्ठान चक्राचे आहे मेद्रतलाजवळ. मणिपूर चक्राचं नाभिस्थान आहे. अनाहत चक्राचं हृदयामूल स्थानी आहे. विशुद्ध चक्राचं स्थान कंठ आहे. अज्ञात चक्राचं भ्रूमर आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत ध्यानमध्ये काय सांगितलेलं आहे. धारणेनंतरची अवस्था जी असते तिला ध्येय म्हणतात. या साधकापुढे ईश्वर हा एकमेव विषय असतो. त्यानंतर समाधीमध्ये काय सांगितलेलं आहे. साधक हा ध्येयाशी म्हणजेच ब्रह्माशी एकरूप होतो म्हणजे मोक्ष प्राप्त अवस्था. अशा प्रकारे
योग दर्शनांनी अष्टांग योग मांडलेले आहेत. आता आपण आयुर्वेदात त्याचा प्रभाव बघणार आहोत. आयुर्वेदात योग दर्शनाचा कसा प्रभाव पडतो? शरीरातील दोष संतुलन राहतात, पचनशक्ती सुधारणा होते, तणाव आणि मानसिक विकार कमी करणे. कारण की जेव्हा आपण हा अष्टांग योगचं पालन करतो तेव्हा आपल्या शरीरात मानसिक तणाव किंवा मानसिक विकार जे आहेत ते कमी होतात. त्यानंतर ऊर्जा प्रवाह सुधारण म्हणजे ऊर्जा वाढते. शरीरातील विकार काढणे म्हणजे ह्या गोष्टींनी शरीरात हे जे आपण अष्टांग योग जेव्हा आपण पालन करतो तेव्हा शरीरातील विकार देखील कमी होण्यास योग्य पडते. जीवनशैलीत सुधारणा आणि अष्टांग योगचे पालन केल्याने जीवनशैली देखील सुधारते. अशा प्रकारे योगदर्शन पतंजलींनी सांगितलेलं आहे. तर तुम्हाला जर यामध्ये काही प्रश्न पडत असतील तर कमेंट करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.